ध्यानात ठेवायचं, हो कधी ध्यानात ठेवायचं. घमेंड किती करा, एक वाक्य समजा, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असू द्या, मोर त्यानं कधी पाहू शकत नाही. काय म्हणते तुमचं? बस तुम्हाला वाटतं आपल्याला, काही लोकांना वाटतं आम्हाला लय लोक माने का, लोकांना तुमचं काही घेणं नाही. काही लोकांना लय यारपाट, मला लय लग्न, पागल येतो. काही लोक आपल्या हातात स्वतःची लाल करत्या, मला लग्न लईन, पत्रिका लईन, सारखा फोन चालू. चुत्या तू चुत्या, कोण खात तुला? हे नाही, लोकांना काही घेणं नाही. लोक फक्त सीझन पुरते वापरून याला सोडून द्या. लोकांचं काय फुटलंय? फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला, एकटाच घरी आला. काय गेलं कार्यकर्ते काय तिथं दुसऱ्याच्या गुलाला जिंदाबाद, हे बसलं 90 पिऊन, परत याच्या घरी आले सकाळी. बघू ना, करू प्रयत्न, परत राहिली ती 1.5 एकर घालून याशी येडे 10 लाख घालून सरपंच झालं बावळ. आणि त्याला विचारलं सई काम पेटी नाही, सईच येत नाही, काल झक मारायला गेला. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय करतो हे 15 ऑगस्टला 26 जानेवारीला ज्यांचे हस्ते ध्वजारोहण आहे ना, त्यांना झेंडा गीत आणि राष्ट्रगीत म्हणायला विचार. तिचं काय बापाची पेंड आहे का फुगे तो 90 आणून तो राळायला हापत गेलो बा. घाल तू म्हणतो मी माईक घेतो ना, तू घेऊन जाय माईक, वाटलं तुला ते म्हणून मला फडकवायचंच नाही. काय काय झालंय महाराज, पैसा झालाय जास्त आणि पेशा झालाय कमी. आणि ह्या श्रीमंत माणसाने काय केलं माहिती का महाराज, यांचे नाही घामाची, हे घामाचे नाही, घामाचे असते त्यांना किडा नसतात. आपल्यासारख्याकडे पैसे पण कशाचे, गळतोय वल्ल झालो खनपा आता का नाही, स्वतः सुद्धा आतून वल्ल झालंय. कुणी उद्या म्हण नको फुकाट कामावले वल्ल. आणि मग मला एक सांगा, 10 एकर कांद्यावर कुटीचं लग्न करीन कोणी? शेतकरी करीन. त्याला 2-4 धाबे, 1-2 बार, 2-3 पंप, आणि त्याचं पाहून गरीब मारतात. चांगले बसून लोक जेवत होते, या श्रीमंतांना किडा आला, यांचं काय वापस गेलं, उभ्यानं जेवण सुरू केलं. ते वराड नाला एक ताटली हातात घेत, भात कान फटले, एकाला भातच सापडा नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मोरदे मला ताटली एकाला भात सापडलं तर वरण सापडलं नाही, तेवढ्याच एकानं धक्का लावला, भातही सांडला, बायतागला मला उडत गेलं लग्न, घरीच निघून गेला. चांगले जेवत होते बसून. आणि हे कोणी सुरू केलं? हे श्रीमंतांनी. त्यांचं पाहून कोण मेलं? गरीब मेलं. 13% पण संस्था काढायची, उभ्यानं लोक जेव घालायचे. चांगले गुलाबजांबू गोल होते, काय कोणच्या बापाचं गेलं? गुलाबजामू चांगला गोल होता, आत नसणारी म्हातारी टपाटपा खायची. कोणला किडा आला या वर्षी, कोणच्या बापाचं काय केलं? गुलाबजामूच लांबवला आता. काय काय बापाचं गेलं होतं ना गोल, कुठला म्हाताऱ्याच्या नागपुरीत मेलं म्हातार. गुलाबजामू खायला सोपा कोणता? टपाटपा टाकी तुम्हाला. काय कोणच्या बापाचं गेलं? बुंदीन गुलाबजामू सेपरेट खायला शोभत आहे का एकत्र? सेपरेट. बुंदीची चव वेगळी, गुलाबजामू चव. अहो बुंदी डाळीची, गुलाबजामू मैद्याची, बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामू पाकर. कोणला किडा आला, काय त्याच्या बापाचं गेलं? दोन्ही एकत्र केली. राजा काय गेलं तर काय त्या बापाचं? राजा एवढा राजा, एवढीच राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी आपल्याला चिटकली का मुका घेऊन. काय येण्याचा बाजार आहे. आणि याला लोक म्हणते सुधारले. पूर्वी लोक नाकातला शिमूड झटकून फेकायचे, आता इतकी हुशार लोक आहेत रुमालात धरून तुझ्यात. पूर्वी लोक नाक कसं शिकायचे, वाट्यावर यायचा द्यायचं टाकून. हे तसं नाही करते, जपून मग पप्प्याच्या आईला दाखवायचं आहे. पूर्वी चांगल्या गडी फेटा बांधित होते. ये सुरू केली पेटी, आम्हाला घ्या नऊवार हिंडतो गावात. आम्ही येड्याचा बाजार नाही. पुरीनी पॅन्ट शर्ट घालतो, आम्ही गाऊन घालितो. मग काय करता? आणि हिंडतो
तुम्ही केवढ्या था फेटा बांधव गडी व्हावं बांधलं तुम्हाला फेटा चला बावळट होतं का आम्हाला गडी केलं अहो ज्याचं काम त्यांनी करावं का ना बाकी त्यांनी बरगाड्या मोडून घ्यावा पॅन्ट शर्ट पोरांना शोभतो फेटा गाड्याला शोभतो चोर आल्यावर कुत्र्यानं भोगावं का गाडवानं कुत्र्यानं झोपून घेतलं गाडवा म्हणलं भूक कुत्रा म्हणला इंटरेस्ट नाही भुकायचं नाही म्हणला ह्या नालायकाने कधी आपल्याला ताजी भाकर काढली नाही आता सोपडा सापवते मला भुकायचं नाही गाडवा म्हणलं मी भुकन कुत्रा म्हणलं भूक तुला खेळायचं भूक पण आपल्याला इंटरेस्ट नाही ते गाडव भुकलं बसाडा आवाज चोर गेले पडून पण मालकाची मुडली झोप ते दांडकच घेऊन आलं असं रेटावलं गाडव बरगाड्यात मोडल्या गाडवाचे आता डोकून पाहिलं म्हणलं बरं चाललं उल तुझ्या आणि मग थोड्या वेळाने डुक्क आपलं कुत्रा त्याला बरगडीत नाही राहिली काय जे मग तो म्हणला काय सगळं चालत असेल ज्याचं काम त्यांनी करावा पोपट्यानं वाघाशी दुस्ती केली पोपट्यानं केली वाघाशी दुस्ती आणि वाघाने केली डुकराशी दुस्ती पोपट मिळाला टेन्शन मुळे वाघ मिळाला वाघाचं टेन्शन घेऊन डुकार मिळालं तिघांना एका खड्ड्यात गाडलं तिघ आणि त्याच्यावर झाड उगलं मोहाचं आणि दारूबाने ते मोहाची म्हणून तर दारुड्या पोपटावानी बोलतो वाघावानी डरकाळ्या फोडीतो डुकरावानी लोळतो हे खानदार देवज्ञाने पहिला प्रश्न संपला चिंता विंता काय करायचं नाही कटेवर हाती विटीवर रुपये जबाब आहे आपण छाताळ जोडून काही करायचं नाही आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं आता याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचे जर तुम्ही घरी गेले का तो कटेवर हाते विश्वाचा मालक केले डोकं तर ताण करायचं नाही अभंगातला दुसरा म्हणा आता भाऊबंद बिबंद राहिले नाही पाला तो विषय भाऊबंद मेल्या भाऊबंदांची पिकअपच पलटी झाली महाराज लोक फक्त कडक कपडे घालून इंडात्यात नाही तर घाई घाई माणूस मिळाला तर खांदेकरी व्हायला माणसं राहील नाही कपडे काढत नाही भाऊबंद दोन बटणं काढतो बायको बघ तिनं अशी गेलं तू बरं बायका अशा खोडीच्या राहतात नवऱ्याला माणसात बोलती नाही सगळा ट्रेडमार्क वेगळाच राहतो पिनकोड येतो याला फक्त दोन बटणं घाल काही नाही राहिले भाऊबंद मेले वाडे उलातले 10 वर्षापूर्वी पोराला पोरगी पाहिजे तर 100 माणसं जात होती आता 2 माणसं जातात पोराच्या आणि पोराचा बाप स्कूटी सुद्धा अशी आली चालू त्यावर लाईट चालू वरून पोराची आई म्हणते आम्ही आलतो कोणाला म्हणू नका नाही तर भोंग्या होईल बरं पुरीचा बाप मला तुम्ही सुद्धा म्हणू नका ती पडून निघालं चालली सापडून अजून काय नाही राहिलं मला फक्त कडक कपडे घालायचे बोंबलं तिंडायचं नाही तर माणसंच राहिली नाही काय मध्ये तुम्ही प्रेत न्यायला सुद्धा वैकुंठ न्यायला रथ न्यायला आता व्रत आलाय वाडा मिळाला वाडा उलातला भाऊबंद तर कवाय गायब झाले पिकअपच पलटी झाली ते जागेवर गेली तू टोळी काय राहिले तू आपल्याला खरं सांगा काय कोण राहिले काय ते भाऊबंद काय काय फरल्याच्या पुरीचं लग्न वाढायला त्याला 1,500 रुपये खर्च आला 3 बाटल्या 2 कोंबड्या लागल्या तेव्हा बैठक उठली जमून नाही कायच गाले बायका मिळालं शेवटी नांदेड परभणीवरून आणायची पाळी आली बाईचा ती बी मंगळवारी आणली गुरुवारी ती गेली काय करता जागरण बोलायला जात लंगर तुटला फार काही नाही राहिलं मला तुम्ही आता हसाल हे इंद्रिकटचे वाक्य भाऊ हे काल खरे आज खरे उद्या खरे मी मरण ना म्हणजे मरणार नाही 25 वर्ष पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार ते म्हणतच होत आता जाऊ द्या आता तुम्ही हसण्यावारी न्याल आता 80% तरुण पोरं इंद्रिकरला शिवाय देतात कारण मग तो दारू न्यायला नाही बोलतो आम्ही काय त्याच्या बापाच पितो का माझ्या बापाने पाजायला तुमचा बाप मिळालाय का बोल आम्ही काय त्याच्या बापाची पितो माझ्या बापाने तुम्हाला पाजायला तुमचा कुठं उलाटलाय का हसण्यावारी गोष्टी नेऊ नका हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य काळ फार वाईट येणार काही नाही दावे सुद्धा बंद होणार आहे आता दावे बंद होणार आता 5 वर आलेत दावेचं पॅकेज निघणार बामणाला आता डायरेक्ट कावळाय तू सांग भात तू शिजवून चप्पी तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलं त्याची कर चांगल्या माणसाने बापाला दाव्याचे नाही अशी पैसे मिळवले काय करतात थोडं लग्न मागितलं तुम्हाला आपला काय संबंध नाही डॉक्टर मला मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं काय संबंध दाव्याचं प्रवचन संपलं ना बाबाची सुद्धा पैसे मागायचे लय पंचायत बसायला झालं का लोक जाते निघून बाबाला टाकलं ना खाटा पैसे बरं पेट्रोल पुरते तर घेतली पाहिजे मग त्याला एक होतो तुम्हाला फोन कोणी करतात तुम्हाला द्यायला मी का बळत आलो का काय मग महाराज लोक हुशार राहते ते चमन केलेलं सापडते त्याला माहिती चिमन करेल म्हणजे वाड्यातला आहे
हा त्याच्या पैसे जातो राम राम तो म्हणला मी चुलत भाऊ आहे चुलत भाऊ म्हणजे दुश्मन का असं का आणि जो खरा पैशावाला राहतो तो कुठे राहतो दगडाऊ पाणी सोडाय उघडाच हा त्याला सापडीत गेला राम राम तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम तुम्हाला प्रेमाला आज पेट्रोल पुरती दे तुम्हाला तुला कळत नाही का मी उघड आहे मग टाकलीतले तरी 82 दे काही नाही राहिलं महाराज फक्त बाह्य रंगानं लोक जिवंत आहेत आतून पूर्ण संपलीत या 2-4 वर्षामध्ये बायांच्या हातात काल मार गेलेत भाषाच्या माग उभं राहणार मामा सुद्धा बदललाय आता सका मामा मेला आता पुढं सापडला ना तुला गुरु मामा नावाची एक अवलाद आली आपल्याकडे आता सका मामा गेला पुढा खाली उलातला गुरुमा तुला सापडला पुढं हा गुरु मामा असा कार्यालयात कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा दरिद्री नाही सख्या भावाला कधी फेटा नाही मारला आणि हा तुरा काढतोय काही मूर्फटे डोकं लावायचं महिला म्हणलं तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली लबाड बोलायचं नाही आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून करेक्ट जिनं आणली तिची मुलाखत घ्या कोण झोडाय माणूस मिळाला तिला कोण झोडाय तिला जर म्हणलं का धाकट्याचं लगीन करते यंदा नको पहिलीनच एवढी जिरावली भावाची पोरगी सहसा टाळावा